एमपीसी कलेक्टर हे कुठल्या एका जाती धर्माचे मुलं तिथे शिक्षण घेते करता जात नाही. तर दलित त्याचं मला हे सांगायचंय का तिथं कुठल्या मुलं शिक्षण घेतात, कुठल्या मुलं अभ्यास करतात. काकांनी तो उपक्रम राबवला की या मुलांची आर्थिक परिस्थिती ते पुस्तक घेण्याची नाहीये, म्हणून त्या काका कोर्टांच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवाराच्या मार्फत तिथं जो उपक्रम राबवला, लाखो रुपयाचे पुस्तक आज तिथं आहे, लाखो म्हणजे हजारो विद्यार्थी तिथं घडणार आहे. आणि त्याने तर असतं वक्तव्य करणं एक निषेध व्यक्त करतो मी अशा माणसाचा. स्वतःची पोळी भाजण्याकरता जर समाजाचं नाव पुढे करून कोणी असं करीत असेल तर समाज त्याला धडा शिकवलं राहणार नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं का संजीवनी कारखान्यामध्ये समाजाला न्याय दिला. अरे तू जो बोलतो तुला स्वतः आशुतोष दादा काळेंनी न्याय दिला होता. आमदार अशोकराव दादा काळेंनी तुम्हाला न्याय दिला होता. तुमची चिठ्ठी निघाली नाही त्याला ते काय करणार. तुमचं नशीब तिथं आजमावलं होतं त्यांनी नगराध्यक्ष पदाला. कोण देणार आहे तुम्हाला एवढं. या लोकांनी या माणसांनी त्यांना एवढं भरभरून दिलेले आणि या वक्तव्याचं असं नाही त्यांनी जाहीर वक्तव्य करावं तर त्यांनी त्या समाजाची माफी मागायला पाहिजे का. सगळ्या समाजाला बाजूला विश्वासात घेऊन माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी नगराध्यक्ष पदाचा चिठ्ठी टाकण्याचा उमेदवार म्हणून जितेंद्र शिरेंना घोषित केलं होतं. तुमची चिठ्ठी निघली नाही त्याला काय करणार. बरोबर आहे का नाही. दुसरी गोष्ट अशी समाजामध्ये जे तेढ निर्माण करतं स्वतःच्या पोळी भाजण्याकरता हे त्यांनी असं करू नये. समाज सुज्ञ आहे बरं का. याच्याही पुढे जर जाऊन सांगायचं म्हटलं तर थोडंसं जोंबल त्यांना. मला सांगा स्वतःने समाजाच्या माध्यमातून कुठे अपराय करायचा, अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायचे, नेत्यांना त्याचे सोडवायला लागायचं. आता त्यांनी तुम्हाला सांगितले पत्रकार बांधवलं ते माहिती का 2-4 वर्षापूर्वीची घटना चांगली तुम्हाला. तुम्ही त्याच्यातले अभ्यासक आहे. पण तू अशा व्यक्तीच्या तोंडातून समाजाच्या उद्धाराकरता ज्या भावना निघाल्या त्या चुकीच्या आहेत. हे असं त्यांनी स्वतःच्या पोळी करता समाजाला विठीस धरू नये किंवा एखाद्या स्टेजवर जाऊन कुठल्या तरी नेत्याबद्दल काहीतरी वक्तव्य करायचं, काहीतरी सांगायचं. आता माझ्या वार्डात ते उमेदवार होते, तिथून निवडून आले होते अशोकदादा काळे यांच्या पक्षामार्फत. एकही गटार काही एक ब्लॉक बसवला नाही. 5 वर्षामध्ये ते कुठं कोणाला दिसले नाही. आणि माझ्या वार्डात येऊनपर्यंत भाषण करायचं समाजापुढं म्हणजे याच्याकरता समाज कोणाला बांधलेला नाही आणि बांधलेला राहणार नाही. म्हणून मी त्या नेत्याचा निषेध करतो आणि त्यांना एवढं सांगतो का तुम्हाला तुमच्या पक्षात तुम्हाला स्थान आहे किंवा नाही हे तुमचं तुम्ही ओळखायचं. परंतु समाजामध्ये काही तेढ निर्माण होईल, समाजामध्ये विषमतेची भावना निर्माण होईल. मग ते काका असेल किंवा आमचे आदरणीय आमदार साहेब असेल यांच्यावरती जर काही वक्तव्य केलं तर आमच्यासारखे बांधव म्हणजे समाज बांधव हे सहन करणार नाही. याची त्यांनी वेळेत दखल घ्यावी. जय भीम, जय महाराष्ट्र. येत्या 20 तारखेला जी कोपरगाव नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना माझा सल्ला आहे की त्यांनी निवडणूक कोणत्या पद्धतीत झाली पाहिजे, की आपण शहराला काय सुविधा देणार, समोरचे काय देणार, या गोष्टीची निवडणूक झाली पाहिजे. विकास काय करणार कोपरगाव शहरात, कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण काय पोहोचवणार, हा विषय राहिला बाजूला आणि वेगळ्याच दृष्टिकोनातून यांनी निवडणूक चालू केली. कारण त्यांना माहिती आहे का काकासाहेब कोयटेंसारखा उमेदवार या कोपरगाव शहराला आशुतोष दादांच्या माध्यमातून भेटला आहे आणि तो या कोपरगाव शहराचा 100% विकास करणार आहे. म्हणून त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे षडयंत्र करून या कोपरगाव शहरातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यानं जायला पाहिजे ती दुसऱ्या बाजूने न्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कारण विकासात ते आशुतोष दादाचा हात धरू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे. राहिला विषय काकासाहेब कोयटेंचा. काकासाहेब कोयटे साधारण 30-35 वर्षापासून या समताच्या माध्यमातून या कोपरगाव शहरामध्ये काम करत असताना या कोपरगाव शहरातील जे काही सर्वसामान्य नागरिक आहे आपल्यासारखे का ज्यांना 10-20 हजारची 50 हजारची जी काही मदत लागत राहते किंवा बँकेच्या स्वरूपात ज्यांना जे काही लागत असतं कमी कागदपत्र त्यांनी ताबडतोब उपलब्ध करून देणारी ती एक संस्था आहे ज्यांनी या कोपरगाव शहरामध्ये भरपूर गोरगरीब लोकांना त्यांना मानाचं स्थान निर्माण दिलं आहे. ह्या 30-35 वर्षामध्ये त्यांनी जे काही कर्जदार वाटप केले असतात ते लाखो स्वरूपाचे कर्जदार असतील. त्यापैकी फक्त विरोधकांनी दिवशी जे आरोप केले त्यांच्यावर त्यापैकी फक्त 6 ते 7 काही कर्जदार आहे बघा. समजा साधारण 4 ते 5 कर्जदारांनीच कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले. आजपर्यंत जेवढे कर्जदार त्यांनी दिले 30-35 वर्षाच्या काळामध्ये तर त्यात फक्त 4 ते 5 कर्जदारांनीच कोर्टात खोटे केसेस दाखल केले आहेत. त्यापैकी 6 ते 7 केसेस या गुन्हा निष्पन्न न झाल्याने निकाली निघाले आहेत.
उर्वरित केसेस पैकी 5 केसेस या संजय मोरे या एका थकीत केसमध्ये त्यांना 2,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे, चुकीची केस केली म्हणून. उच्च न्यायालयाने 50,000 रुपयाचा त्यांना दंड ठोठावला आहे. पिंपळगाव बसवंत येथील एका कर्जदाराच्या केसमध्ये मेहरबार कोर्टाने एफआयआर नोंदवण्यास नकार देऊन अर्जही रद्द केला आहे. ज्या केसेस झालेल्या आहेत ते फक्त आरोप आहेत, कुठेही सिद्ध झालेले नाही. विरोधकांना पत्रकारांनी जाणून बुजून केसेस करणे आणि त्यांना म्हणजे कागद दाखवायचे आणि अशा केसेस झालेल्या आहेत आणि लोकांना वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आणि काकांची प्रतिमा उमलिंग करायचा जो कार्यक्रम चालू केला आहे त्या गोष्टीचा त्यांनी आपल्याला प्रूफ दाखवले पाहिजे की या गोष्टीमध्ये काकांना जेल झालेली आहे किंवा असं झाले. ते कोणत्याही प्रकारचं त्यांनी ते दाखवू शकले नाही. फक्त कोपरगावला वेगळ्या दृष्टिकोनातून विकासाच्या माध्यमातून जी निवडणूक झाली पाहिजे ती काकांच्या दृष्टिकोनातून काकाचं जुनं काहीतरी बोलायचं आणि जे काही निष्पन्न नाही झालं कोर्टामध्ये कुठंच म्हणजे 34-35 वर्षाच्या त्यांच्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये लाखो कर्जदारांना कर्ज दिले असताना त्याच्यामध्ये फक्त 7-8 कर्जदारांनी चुकीच्या केसेस केल्या म्हणून त्यांना कोर्टाने सुद्धा दंड ठोठावला. अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी या कोपरगाव शहरामध्ये झाली आहे. पण हे पब्लिक आहे, हे सब जानती काय. त्याच्यामुळं त्यांच्यावर काय बोललं त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आपण कोणत्या पद्धतीचं काय काम केलेलं आहे कोपरगाव शहरामध्ये आणि त्या ठिकाणी शोक व्यक्त करत होते. त्या ठिकाणी सीएम चषकाची वाजवत गाजत मिरवणूक नेली. अशा लोकांनी बाबासाहेबांवर कसं प्रेम करायचं दाखवून सांगू नये हे आम्हाला माहिती आहे आणि आमच्या उमेदवाराला माहिती आहे की बाबासाहेबांवर कसं प्रेम करतात. त्याच्यामुळं पब्लिकला हे सगळं माहिती आहे. विकासाच्या मुद्द्यावर ते काही बोलू शकत नाही. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर यावं, आमची पूर्ण तयारी आहे त्यांच्या संगत. ते जे म्हणतात ना का असं झालं विकास नाही झाला किंवा काय झालं त्यांनी आंबेडकर पुतळ्यावर यावं, बाबासाहेबांच्या तिथे यावं. आम्ही त्यांच्या समोर त्यांना कोपरगाव शहरामध्ये कोणते कोणते कामं झाले हे त्यांना प्रूफ दाखवू शकतो आणि त्यांनी काय 14 ते 19 काय दिवे लावले हेही कोपरगाव शहराला माहिती आहे. पुन्हा एकदा तुम्हाला एवढं सांगतो की या कोपरगाव शहरामध्ये 20 तारखेला 100% 30च्या 30 राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. नगराध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. अरे ज्यांनी 30च्या 30 कमळावर माणसं उभे करू शकले नाही, ज्यांना दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावी लागली अशा लोकांनी आशुतोष दादांची बरोबरी करू नये. आणि काय म्हटलं तू कोणाचं काय ते खाद्य काय कोंबड्यांचं काय कोंबड्यांचं अमृत कोणत्या संजीवनीने खाल्लं हे आता सगळ्या जनतेला माहिती आहे. जसजसे टप्पे पुढे चालतील तसं होत राहील. कामं केली गावामध्ये बेरोजगारांसाठी जे संकुल उभे राहायला पाहिजे होती त्या संकुलांवर काम चालू आहे. लवकरच ते संकुलही पूर्ण होती. अशा विविध प्रकारचे कामं आमदार आशुतोष दादांनी केली आणि त्यांनी आज कोपरगाव शहरासाठी त्यांना स्वतःला एक जागा निर्माण केली कोपरगाववासियांच्या मनामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून. असंच विरोधकांनी त्यांना काय करायचंय हे खरं तर सांगणं अपेक्षित असताना कुठले तरी वैयक्तिक पातळीचे आरोप करायचे आणि नाही त्या गोष्टी गावाला सांगायच्या. खरं तर हे संस्था चालवायची असल्यावर या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. पण तुम्ही गावासाठी काय करणार हे तुम्ही प्रथम सांगा. दुसरी गोष्ट 2 दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली ज्याच्यामध्ये संदीप कोयटेंनी काळे साहेबांवर किंवा फुले साहेबांवर केसेस आहे असं काहीतरी त्याच्यात दाखवण्यात आलं. परंतु हे एकदम खोटी. त्याचं जर पूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्यांचा सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की ज्यावेळेस एखादा सामाजिक कार्य करतो, आंदोलनं करतो, उपोषण करतो त्या ठिकाणी शासनाला त्यांचे जे अधिकार आहेत ते वापरून आंदोलकांवर गुन्हे दाखल करावे लागते. असे गुन्हे स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, शंकररावजी कोले साहेब असतील यांच्यावर सुद्धा दाखल झाले आणि ते सांगायचं होतं संदीप कोयटेंना. परंतु त्यांच्या वाक्याचा विपर्यास करून कुठंतरी ही दिशा भरकावण्याचं काम या कोपरगावच्या जनतेचं झालेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कालही हे दोन्ही नेते या कोपरगावसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदरणीय होते, आहेत आणि पुढेही राहणार आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यावर अशा प्रकारचा काही आरोप करून काही तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. मी त्याचा निषेध करतो. काळे साहेब असतील, कोले साहेब असतील हे सामाजिक काम करत असताना आजपर्यंत कोपरगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने
त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे. त्यांचं काम एकदम स्वच्छ आहे आणि त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. त्याच्यामुळे त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व पत्रकार बंधूंचं मी पक्षाच्या वतीने, आमदार साहेबांच्या वतीने आणि उमेदवाराच्या वतीने स्वागत करतो. कोपरगावची निवडणूक प्रक्रिया 10 तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमचे कोपरगावचे मित्र विरोधी पक्षाचे मंडळींनी कलश मंगल कार्यालयामध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारामध्ये पहिल्याच दिवशी कोपरगावमध्ये निवडणूक जिंकण्याच्या आविर्भावामध्ये सुरुवात केली. परंतु दमदार आमदार आशुतोष दादांनी शेवटच्या 2 दिवस आधी एक बॉम्बस्फोट कोपरगावमध्ये घडवला राजकीय, आणि सन्माननीय काकासाहेब कोयटे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होऊन त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. 3-4 दिवस विजयाच्या आविर्भावात असणारी मंडळी अचानक कोमामध्ये गेली. काकांची उमेदवारी दाखल झाल्याने अतिशय भयभीत अशा पद्धतीने त्यांचे तिथून पुढचे कर्म चालू झाले. काकांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर कोपरगाव शहरात सर्वदूर सर्व समाजामध्ये एक आशावाद निर्माण झाला की एक दमदार आमदार आशुतोष दादांना जर काकांची साथ असली तर हा कोपरगाव तालुका भविष्य काळामध्ये आत्ताच्या पेक्षा आणखी प्रगतीपथावर निश्चितपणाने जाईल. की ज्याच्यामध्ये जे कामं या कोपरगाव तालुक्यामध्ये झालेले आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण ऐकले. मुख्य मूलभूत प्रश्न जो पाण्याचा होता त्या संदर्भामधलं तळ्याचं 131 कोटी रुपये मंजूर करून 5 नंबरचं तळ पूर्ण केलं. आणि ज्या आमदारांनी 6 नंबरचं जे नवीन तळ आहे त्याच्यासाठी जे प्रयत्न चालू केले की 6 नंबरचं तळ त्याच्यासाठी 100 कोटी लावू किंवा 200 कोटी लावू, 6 नंबरचं तळ पूर्ण करून 5 आणि 6 नंबरच्या तलावातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करायचा आणि मग 1 ते 4 तळ्याची दुरुस्ती करून कोपरगावला पुढचं 25 वर्ष लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरेल अशा पद्धतीची सोय करायची असा ज्या व्यक्तीचा निर्धार आहे, अशा आमदारांना जर काकाची साथ लाभली तर आता आपल्या हाती काही लागणार नाही. आणि म्हणून नेमकेन प्रकारे त्याच्यामध्ये काय अनेक प्रकारचे शब्दप्रयोग झाले. त्याच्यामध्ये आका असेल, आणखी काही प्रयोग असतील, बाहेरचे काय ते आक्रमण झालं, बाहेरच्या शक्ती हस्तक्षेप करताय असा प्रकार झाला. या निवडणुकीची फॉर्म प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस प्रचार करताना सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या मित्राचे जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे सवंगडी यांना पराभव दिसायला लागला. वार्डामध्ये ज्यावेळेस ते गेले प्रचाराला त्यावेळेस बहुतांश लोकांचे चेहऱ्यावरच कळतं कोणाला मतदान करणार आणि मग पराभव दिसायला लागला. एका बाजूला पराभव दिसत होता आणि दुसऱ्या बाजूला आमचे मित्रमंडळी आता कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुद्दा मांडला, आपण पत्रकार मंडळी निश्चितपणे त्याची दखल घ्या. महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे गेल्यात, 24 नगरपालिका किंवा आणखी काही वार्ड असतील. कोपरगावच्या नगरपालिकेपुरता विषय असा आहे की कोपरगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांवर जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते खरं छाननीच्या वेळेस घ्यायला पाहिजे होतं. मुद्दा नंबर 1, छाननीच्या वेळेस घेतलं नाही. न्यायालयात कोण गेलं? समोरची पार्टी गेली. न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाचा जो निकाल लागला तोही आमच्याच बाजूने लागला. तो निकाल 24 तारखेला लागला आणि सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला डायरेक्शन असे होते